सासूबाई, आंबाडीची भाजी कशी करायची सांगा ना. आंबाडीची भाजी, चल दाखवते. या भाजीसाठी आपल्याला आंबाडी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला अजून डाळ दाणे भिजवून घ्यायचे, तांदळाच्या कण्या घ्यायच्या आहेत, डाळीचं पीठ घ्यायचं आहे, गूळ आहे, त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लाल मिरची आणि लसूण लागणार आहे. आंबाडीची भाजी ओळखायची कशी हे मी तुम्हाला आज सांगते. इतर कुठलीही पालेभाजी घेतली तर त्याची पानं असतात ना, ती अशी प्लेन असतात, पण आंबाडीची भाजीची पानं आहेत ना, त्याला असे कर्वे कर्वे असतात. त्यामुळे घेताना नीट बघून घ्या. इथे आपण भिजवलेले डाळ आणि दाणे घेणार आहोत, 2 चमचे तांदळाच्या कण्या घालणार आहोत आणि हे पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत. निवडून स्वच्छ केलेली आंबाडी आपण इथे बारीक चिरून घेतली आहे. ती आंबाडी एका डब्यात आणि एका डब्यात डाळ दाणे असं आपण कुकरला लावून घेणार आहोत. गार झाल्यानंतर या भाजीतलं थोडंसं पाणी आपल्याला काढून टाकायचंय, कारण ही भाजी खूप आंबट असते. जर ते पाणी घातलं तर खूप आंबट होते, म्हणून थोडंसं पाणी काढून टाकायचं. आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ घालून घ्यायचंय, थोडीशी हळद, लाल तिखट, थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे डाळ दाणे आणि कण्या आपण जे शिजवून घेतलंय ना ते घालणार आहोत. आता हाताने हे छान सगळं एकजीव करून घ्यायचंय. तांदळाच्या कण्या घातल्यामुळे ही भाजी छान मिळून येते आपली. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचंय आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट हवी असेल ना तेवढ्या यात पाणी घालून सगळी भाजी सारखी करून उकळवायला ठेवायची. आता ती भाजी आपण उकळायला ठेवणार आहोत. आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण ही भाजी आंबट गोड अशीच छान लागते. आता या भाजीत घालण्यासाठी आपण एक फोडणी करणार आहोत. ही भाजी खाताना आपण वरनं फोडणी घेतो, त्यामुळे ही फोडणी करताना आपण कमी तेलाची करायची. तेल तापल्यावर त्याच्यात मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडली की जिरं घालणार आहोत. त्याच्यावर पाव चमचा हिंग, आता लसूण घालणार आहोत. थोड्याशा लाल मिरच्या, रंगासाठी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. आता गॅस बंद करायचा आहे. आता ही फोडणी आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. फोडणी घातल्यानंतर ह्या भाजीची थोडी टेस्ट घेऊन बघायची आहे, म्हणजे त्याला गूळ मीठ बरोबर आहे का नाही. परफेक्ट. या भाजीसाठी आपल्याला वरण घ्यायला एक फोडणी लागते, ती फोडणी आपण आता इथे तयार करून घेऊया. तेल तापल्यानंतर आता आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की त्यात आता जिरं घालणार आहोत. आता याच्यात ठेचलेला लसूण घालायचा आहे. ही फोडणी करत असताना अजिबात घाई करायची नाही, बारीक गॅसवर छान खरपूस फोडणी करायची. त्याच्यात आपण आता सुक्या लाल मिरच्या टाकणार आहोत.
अशा पद्धतीने लसूण एकदम लालसर झाला पाहिजे. खूप काळपट होऊन देऊ नका, नाही तर मग तो कडसर लागतो. आता गॅस बंद करून घेऊ. तयार आहे आपली आंबाडीची भाजी. खायला घेताना या भाजीवर आपण ही जी फोडणी केली आहे ना ती घालून घेणार आहोत. या फोडणीमुळे भाजी एकदम सुंदर लागते. गरमागरम भाकरी सोबत ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा.